नागपुर से एक गंभीर मामला सामने आया है, जहां मनीष नगर सोमलवाड़ा निवासी पंकज नीलकंठ राव भानुसे ने जाति सूचक गाली गलौज और जान से मारने की धमकी मिलने का आरोप लगाया है। उन्होंने इस संबंध में कोतवाली पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, लेकिन कथित रूप से उचित कार्यवाही न होने पर उन्होंने पत्रकार परिषद के माध्यम से अपनी नाराजगी व्यक्त की। भानुसे के अनुसार 11 सितंबर 2025 को गांधी बाग सहकारी बैंक की महाल शाखा में आयोजित एक बैठक के दौरान बैंक के पदाधिकारियों द्वारा उनके साथ अपमानजनक व्यवहार किया गया। उन्होंने दावा किया कि इस घटना के प्रमाण के रूप में दस्तावेज और ऑडियो रिकॉर्डिंग भी पुलिस को सौंपे गए थे। बावजूद इसके पुलिस ने मामले को किराया विवाद से जुड़ा बताकर बंद कर दिया, जिससे पीड़ित ने असंतोष जताया है। पीड़ित का कहना है कि ये मामला किराया विवाद से जुड़ा नहीं है, बल्कि उनके साथ मानसिक उत्पीड़न और आर्थिक दबाव भी बनाया जा रहा है। उन्होंने प्रशासन से मांग की है कि इस पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कानूनी कार्यवाही की जाए, ताकि उन्हें न्याय मिल सके। नीलकंठराव भानुसे मी व पंकज भानुसे यांनी आपलं मॅक्सलँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड शाखा महाल नागपूर इथून कर्ज 2017 रोजी कर्ज घेतलेलं होतं। त्या कर्जाच्या संदर्भातला हा विषय आहे व त्या कर्जाच्या संदर्भात 9/9/2025 रोजी आम्हाला बँकेतर्फे लेटर पाठवून बोलवण्यात आलेले होते। कशासाठी? फायनल सेटलमेंटसाठी बोर्डाच्या मीटिंगमध्ये। त्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये सेटलमेंट होत असताना 2 घंटे 18-20 मिनिटाची ती पूर्ण मीटिंग झाली। त्यामध्ये शेवटी दुरुपकर साहेब व तिथील बोर्ड मेंबर 4 ते 5 बोर्ड मेंबर जे मी आपल्या पोलीस तक्रारीमध्ये नाव दर्ज केलेले आहे, त्यांनी आम्हाला नीच जातीच्या धेड्या लवड्या अशा शिव्या देऊन व आमचा म्हणजे मी तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आम्हाला खदेडून बाहेर लावलं व खूप शिव्यागाळी केल्या, आमचा मानसिक संताप केलाय व आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या साहेब या पद्धतीनं हे सावकारी सारखे वागून राहिले आमच्यासोबत। आणि त्या विषयावर म्हणून आम्ही 13/9/2025 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये ह्या घडलेल्या घटनेबद्दल ही तक्रार केली व त्या तक्रारीमध्ये आम्ही आमच्या कर्जासंदर्भातले सर्व डॉक्युमेंट जोडले आहे व आम्ही तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली ती कॉपी पण पेनड्राईव्ह मध्ये देऊन त्यांना दिली होती की बा ह्यामध्ये आम्हाला प्रशासनावर आम्हाला पूर्ण म्हणजे विश्वास आहे, दृढ विश्वास आहे आमचा न्यायपालिकेवर। तिथून आम्हाला काहीतरी मार्ग मिळेल व यांच्यावर गुन्हा दाखल होईल। तर ह्या पद्धतीनं आम्ही त्यांना पुरावे दिले व त्यांना पण सांगितलं की तिथे व्हिडिओ कॅमेरे आहे व यांनी सगळ्या बँकेच्या मेंबर समोर आम्हाला शिव्या दिलेल्या आहे, आमच्यासोबत गैर अत्याचार केलेले आहे व आम्हाला धडकवून धकाडपट्टी करून आम्हाला बाहेर काढण्यात आलेले आहे। त्यांनी ती चौकशी तिथे संपुष्टात आणून काहीतरी न कळत उत्तर देऊन आम्हाला ही केस दाबण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना पुन्हा माहिती काढली असता त्यांनी आम्हाला पत्राद्वारे हे सांगितलं की बा हा तुमचा फ्लॅट व किरायाबद्दलचा विषय आहे म्हणून। पण आम्ही त्यांना पुन्हा एक दुसरं पत्र दिलं काल 2008-2026 रोजी की बा हा विषय आमचा गुन्हा याच्याबद्दलचा नाहीये, किराया व फ्लॅट संदर्भातला नसून हा आमचा कर्जा संबंधातला विषय होता व हा कर्जा संबंधातलाही विषय नाहीये, आम्हाला शिव्या दिल्याबद्दलचा विषय आहे, जातीवाचक शिव्या दिलेल्या आहे, घाणघाण शिव्या दिलेल्या आहे, तर त्या विषयाबद्दलचा आहे व ह्या विषयामध्ये तुम्ही सविस्तर माहिती काढून तुम्ही याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही माहिती यांना म्हणजे हात जोडून विनंती केलेली होती त्या पत्राद्वारे। पण त्यांनी पुन्हा आम्हाला बोलवून पुन्हा विचारून आम्हाला पूर्ण माहिती घेऊन पुन्हा नवीन पत्र तयार दिलं व त्यामध्ये डीसीपी साहेब लकडगंज नागपूर यांचा अहवाल देऊन मदने साहेब यांचा अहवाल देऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की बा ही तक्रार तुमची घेता येणार नाही, याच्यावर आम्हाला कार्यवाही करता येणार नाही कारण त्यांचा ऑर्डर आहे। गांधीबाग बँक तुमच्यावर अत्याचार करत आहे? हो, गांधीबाग बँकेत असतं अत्याचार आहे साहेब। जीवाची भीती आहे ना, भरपूर भीती आहे। माझी ही मागणी आहे की अशा सारख्या बँकेवरती आणि मेन म्हणजे गांधीबाग सहकारी बँक आणि दुरुपकर साहेबांवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला पाहिजे व त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्यांनी आपल्यासोबत माझ्यासोबत अशा पद्धतीने जे वागणूक केलेली आहे ते बाकी दुसऱ्या सोबत नाही केली पाहिजे व अशा पद्धतीने माझ्यासारखा पीडित अजून कोणी दुसरं नाही उपस्थित झालं पाहिजे। म्हणून मी तुम्हाला मागणी करतो की यांच्यावरती कळोकळ कारवाई करण्यात यावी। राहुल मधले डीसीपी जे आहेत त्यांचं काय याच्यामध्ये हस्तक्षेप आहे? त्यांना आतापर्यंत कोतवाली पोलीस स्टेशन मधनं कातकाडे साहेबांनी त्यांना पूर्णपणे फाईल दिली असता
त्यांनी पूर्ण फाईल वाचून का बा हे किराया संबंधाचं हे प्रकरण आहे म्हणून यांना निकाली काढण्यात यावं असं मदने साहेबांनी कातकाडे साहेबांना सांगितलं असता त्यांनी आम्हाला पत्र दिलं. कोणत्या दिवशीची घटना आहे? कोणत्या? हा पत्र जो तुला दिला हा हा. कोणत्या दिवशी? ही आता कालची म्हणजे दिनांक 8/4/2026 ची घटना आहे. पण तुमच्या त्या संयुक्त उत्तरावरती तारीख 3 महिन्याची दाखवते. ती आधीची आहे ना मॅडम? ती यांचं जे आहे ना ते टायपिंग मिस्टेक जे म्हणतायत हे टायपिंग मिस्टेक मध्ये जे आहे ना, दोन उत्तर आलेले आहे त्यांचे. म्हणजे पोलीस तुम्हाला कुठे गुमराह करून राहिलेली आहे. आणि कुठे ना कुठे हे मुरून राहिलं प्रकरण मुरून राहिलं. आणि मला असं माहिती मिळाली आहे की अशा पद्धतीने 4-5 प्रकरण गांधीबाग बँकेचे अजून आहेत आणि त्यांची पण फसवणूक होऊन राहिलेली आहे. अशा पद्धतीनेच हे पडताळ म्हणजे ग्राहकांना त्रास देतात आणि यांच्याकडनं जेवढ्या काही प्रॉपर्टी मिळतात त्या हडपण्याचा प्रयत्न हे करून राहिलेले आहे. अशा पद्धतीने हे सावकारी पद्धतीने हे बँक चालवून राहिलेली आहे. हे बँक नाही चालवून राहिली, सावकार चालवून राहिलेले आहे. सर नाही हो, त्याचबद्दल मला बोलायचं आहे. तुमच्या मार्फत मला हे म्हणणं आहे की बा ह्या बँकेचं ऑडिट करण्यात यावं डीडीआर ऑफिसनी याच्यावर एक एक्स्ट्रा ऑडिट बसवावं. या म्हणजे संदर्भात या आमच्या लोनच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यात यावी. कारण हे आम्हाला ऑर्डरच्या कॉपी नाही देऊन राहिले. आम्ही त्यांना कागदपत्र पुरावे मागितले असता हे आम्हाला प्रोव्हाइड नाही करून राहिले मॅडम. डीडीआरला तक्रार दिलेली आहे. ही कॉपी आम्ही डीडीआर CP टू CP टू ACP टू DCP आणि टू कोतवाली या 4ही जणांना पाठवलेली आहे. आता ह्या तक्रारीवर पोलिसांनी तुम्हाला समाधानकारक उत्तर नाही दिलेलं आहे. म्हणून त्यामुळे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज आणि आम्हाला समोर न्यायालयात जाऊ, आम्ही हडताळ करू, भूक हडताळ करू, आम्ही उपोषणाला बसू, आम्ही सगळ्या पद्धतीने प्रयत्न करू. रक्ताच्या एका थेंबापर्यंत एकेका शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढू आमच्या न्यायासाठी. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला बसका बांधला बसका बांधला बसका कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.